हां, प्रास्ताविक स्वागतम एक आहे स्वागतम त्याच्यानंतर मग सुस्वागत. विशेष वंदना घेशील. तर आजच्या या कार्यक्रमात एक दिवसीय काव्य संमेलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात, या कार्यक्रमाची संकल्पना माननीय आदरणीय प्राध्यापक आमचे बंधू प्रदीपजी हिरापुरे नागपूर हे या कार्यक्रमाची संकल्पना करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद गोपाल. आजच्या या अखिल भारतीय बुरुड समाज तर्फे आयोजित एक दिवसीय ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सामील झालेले सर्व माझे समाज बांधव, त्याचबरोबर भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप हिरापुरे. मित्रांनो, एक सुरेश भटांची एक कविता आहे. त्या कवितेचे दोन ओळी मला आठवतात की जगत आलो मी असा की, जगत आलो मी असा की जणू जगलोच नाही, जगत मी आलो असा की जणू जगलोच नाही, तुटलो एकदा असा की पुन्हा मी जुडलोच नाही, तुटलो एकदा असा की पुन्हा मी जुडलोच नाही, जगत मी आलो असा की मी जणू जगलोच नाही. मित्रांनो, सुरेश भटांच्या ह्या कवितेच्या ज्या दोन ओळी आहेत त्या माझ्या जीवनाला परिवर्तित करायला रिस्पॉन्सिबल आहेत. आपण आपलं जीवन जगत असताना ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे, त्या समाजामध्ये आपण जीवन जगत असताना जेव्हा आपण शेवटच्या म्हणजे उतरत्या वयामध्ये जाऊ, तर त्यावेळेस कदाचित ही भावना आपल्या मनामध्ये येईल की आपण जे जीवन जगत आलेलो आहे पण समाजासाठी आपण काहीही केलेलो नाही. तर कदाचित आपल्या मनामध्ये ही भावना येऊ शकते की ज्या सुरेश भटांच्या भावना होत्या कविताच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शित केलेल्या होत्या, की आपण जगत आलो पण जणू जगलोच नाही. आणि या दोन कवितेचा माझ्या जीवनावर परिणाम झाला आणि मी मागील 5 वर्षापासून आपल्या समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो आणि या उद्देशाने आपण विविध कार्यक्रम आयोजन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समाजाला एक दिशा देण्याचं मार्ग दाखवण्याचं एक काम करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच माध्यमातून आज सगळीकडे विश्वामध्ये कोरोनाचं संकट दिसत आहे आणि या कोरोनाच्या संकटामध्ये सर्व समाज बांधव आणि प्रत्येक मनुष्य मात्र आपापल्या घरी थांबलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे कोरोनाबद्दलची. याच कोरोनाच्या काळामध्ये आपण आज रविवारी आपल्या समाजातील काही साहित्यिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं काम करू इच्छिणाऱ्या समाज बांधवांना, भगिनींना एक प्लॅटफॉर्म आपल्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं ही माझी इच्छा होती. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये जे काही काम करण्याची जे हिस्ट्री आहे किंवा इतिहास आहे, हा काही खूप आत्ताचा नाही आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला जो साहित्य क्षेत्रामधील आपल्या समाजातील काही बांधवांचा जो इतिहास आहे तो खूप जुना आहे. आपल्याला आठवत असेल, आरमोरी येथील संत हरिभक्त परायण स्वर्गवासी नागापुरे महाराज उर्फ लहरीदासजी महाराज हे 1995 मध्ये स्वरचित भजन, हुंडाबळी, दारू, व्यसन या विविध विषयावरती स्वतः कविता करून त्याला चालबद्ध करून 1995 या वर्षी आकाशवाणीवरून भजन साधन करण्याचा मान आपल्या समाजातील एका थोर संत होऊन गेले नागापुरे महाराज यांना मिळाला. आणि तिथूनच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा किंवा आपल्या समाजातील बहुसंख्य असं भगिनी आहेत किंवा बांधव आहेत, ते लिखाणाचं काम करतात आणि त्या लिखाणाचं काम करत असताना त्यांना एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून द्यावं या ऑनलाईन माध्यमातून, असा माझा एक डोक्यात विचार आला.
आणि त्यामुळे आपण आज 30 ऑगस्ट 2020 रविवारला एक दिवसीय ऑनलाईन कवी संमेलन आयोजित केलेलं आहे। या कवी संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या धन्यवाद। आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर अखिल भारतीय बुरुड समाजाच्या वतीने एक दिवसीय ऑनलाईन कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। या कवी संमेलनामध्ये मी आमंत्रित करतो माननीय डॉक्टर सुरेश गराडे सर। नमस्कार, मी सुरेश चिंतामण गराडे, सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी। मी बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना व संतांना विनम्र अभिवादन करतो। तसेच बुराड समाजातील सर्व मंडळींना सप्रेम नमस्कार। बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांनाच जगावर असलेल्या कोरोना संकटाबाबत माहिती आहे। साधारणतः मार्च 2020 पासून या कोरोनाचे चटके आपल्याला बसत आहेत आणि यामुळे देशाचीच नव्हे तर संपूर्ण जगाची आर्थिक व्यवस्था कोलमडलेली आहे। बेरोजगारी वाढलेली आहे, हाताला काम नाही, येण्या जाण्याची साधने पूर्ण बंद झालेली आहेत। शाळा कॉलेजेस बंद आहेत आणि व्यापारसुद्धा बंद आहेत। अशा अवस्थेत आपला बुराड समाजाचा धंदासुद्धा पूर्णतः कोलमडलेला आहे। उपासमारीची वेळ आपल्या कुटुंबावर आलेल्या आहेत, परंतु आपल्या समाजातील शिक्षित व सामाजिक भान असलेल्या तरुण होतकरी व्यक्तींनी एकत्र येऊन व आर्थिक निधीची जुळवाजुळव करून व जाण्या येण्याची साधने पूर्णतः बंद असतानासुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपल्या बुरुड समाजातील कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला। फूल नाही तर फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला। मी या प्रयत्न केलेल्या सर्व मंडळींचा मी अभिनंदन करतो। अशीच सामाजिक भावना आपल्या मनात जागृत राहू द्या असे मी आवाहन करतो। कोरोनाचे संकट लवकर जावो आणि त्यातून सर्वांना सावरण्याचे बळ मिळो अशी मी प्रार्थना करतो। बंधू आणि भगिनींनो, आपल्या बुराड समाजातील सुशिक्षित व होतकरी तरुण मंडळींनी ऑनलाईन पद्धतीने कवी संमेलन करण्याचे आयोजित केलेले आहे। मी आयोजकांचं अभिनंदन करतो। तसेच हे एक चांगलं पाऊल आहे, कारण यातून आपल्या समाजामध्ये कवी, लेखक, चित्रकार प्रोत्साहन आणि वक्ते निर्माण होतील आणि समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत, जे संकट आहेत, त्या अडीअडचणींचं ते शासन दरबारी ठामपणे आपले मत मांडतील, या माध्यमातून मांडतील अशी मी अपेक्षा करतो। व आयोजित कवी संमेलनास मी माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो। सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार। धन्यवाद मामाजी। यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात माननीय प्राध्यापक श्रीहरीजी नागापुरे नागपूर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार सर्वांना। हॅलो सर। हा येत आहे सर। बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी केतया स्वामी, त्यांचे गुरु महात्मा बसवेश्वर ज्यांनी कर्नाटकमध्ये सुरुवात केली आणि त्यांचे बसवेश्वरांचे 12 शिष्य, त्यामध्ये बुरुड समाजाचे केतेश्वर महाराज यांना मी नमन करून, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझं आजचं
माझं मनोगत सर तुमचं आपल्या मागेचं लाईट ऑफ करा म्हणजे थोडा अजून क्लिअरिटी दिसेल. वंदन करून मी आपल्यासमोर आपले मनोगत सादर करत आहोत. सर, खरंच मला खूप आनंद होत आहे की आजच्या कवी संमेलन प्रथम आपल्या छोट्याशा 2,500 ते 3,000 बुद्रुक समाजामार्फत आज आपण परिश्रम घेऊन आपण सादर करत आहात. कवी रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या गीतांजली या श्रेष्ठ ग्रंथामध्ये एक छोटीशी काव्य लिहिलेलं होतं आणि त्या काव्याचं असं सारांश आहे की तो म्हणतो की मी होतो कडे प्रकाश देतो, प्रकाश व दिशा होतात, पण नंतर काय मावळल्यानंतर होणार काय? सर्वीकडे अंधार अंधारच याचे विचार करीत असताना एक छोटीशी पंक्ती त्या ठिकाणी येते आणि म्हणते, माझ्याने जे देता येईल ते प्रकाश मी देईन व काही प्रमाणात अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करेन. याप्रमाणेच या छोटीशी पंक्तीप्रमाणेच कुटुंबातील एखादी पंक्ती तयार कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय प्राध्यापक जी हिरापुरे सर यांच्यासाठी मी थोडं काही एक हिंदीमध्ये ओळी लिहिलेल्या आहेत. सर, जिसकी सोच में आत्मविश्वास की महक है, जिसकी सोच में आत्मविश्वास की महक है, जिसके इरादों में हौसलों की मिठास है, जिसके इरादों में हौसलों की मिठास है, जिसकी नीयत में सच्चाई का स्वाद है, जिसकी नीयत में सच्चाई का स्वाद है, उसकी पूरी जिंदगी महकता हुआ गुलाब है, महकता हुआ गुलाब है. मी प्रथम प्रदीप सरांना खरोखरच मी नेहमी केव्हाही त्यांचा आदर करतो की खरोखरच आपल्या एक समाजाला एक सापडलेला हिरा आहे आणि की मनात थांबलं की कोणतेही कार्य पूर्ण करण्यास ते तयार आहेत. नेतृत्व गुण आहेत, शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत. आणि हे जे कार्यक्रम जे सुरुवात झालं आपल्या नागपूर पासून किंवा आता 2-3 विद्यार्थी गुणगौरव सत्कार झालं आणि आजचे कविता संमेलन होऊन राहिलं हे त्यांच्याच एक मनामध्ये आणलेलं ठाम विश्वास हे खरोखरच म्हणून मी आज त्यांच्यासाठी हे 2-3 हिंदीमध्ये वाक्य लिहिलं आहे. म्हणण्याचं तात्पर्य की चांगले लोक चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात काहीही तुमचा पराभव करू शकत नाही. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही देता येते किंमत, शून्य ठेवलं त्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा. त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा म्हणजे पहा, एक होऊन उभे राहिलं की 10 होतील, 100 होतील, 1000 होतील, लाख पर्यंत, करोडोपर्यंत संख्या वाढत जाईल. फार मोठं मोलाचं हे जे वाक्य आपल्याला छोटस वाटते पण फार मोठं मोलाचं. खरंच या कवी संमेलनामध्ये आज बुरुड समाजातली जे काही आपले प्रतिभावान जे कवी आहेत, शीघ्र कवी आहेत, साहित्य लिहिण्याचं ज्यांच्यामध्ये कला आहे, चित्रकार आहे. डॉक्टर साहेबांनी आताच म्हटलं की ते चित्रकार आहेत, कला आहे. आपल्या समाजात खूप पुरातन कला आहे पण ते प्रदर्शित झाले नाही, जगासमोर लोकांसमोर आलं नाही.
प्रत्येक लग्नामध्ये आपल्या समाजामध्ये आपले गाणी गात होते आपल्या बुरुड समाजाच्या भाषेतून त्यावेळेस. पण कोणी लिहित नव्हतं, लिहून ठेवलेलं नव्हतं. बहिणाबाई या कधी शाळेत नाही गेल्या, परंतु त्याचे अजूनही मोठमोठे साहित्य आपण MA ला, कॉलेजला, सिनियर कॉलेजला आज त्यांचे साहित्य आहेत, कविता आहे. दलित कवी की जे कधीही त्या तो समाज पुढे आला नाही, असे मी उपराकार लक्ष्मण गायकवाड झाले, उचल्याकार लक्ष्मण माने झाले, लिंबाडे झाले, हे मोठे मोठे दलित कवी पुढे आलेले आहेत. असेच लेखक आलेले आहेत पुढे साहित्यातून. आणि म्हणून आपल्या समाजामधून काही लेखक, काही कवी, काही शीघ्र कवी, काही बालकवी पुढे यावं यासाठी हा प्रयास प्रदीप सर आपला आहे आणि माझाही आहे आणि समाजाचाही आहे. परंतु ते आपलं ज्ञानाचं प्रदर्शन पुढे करू इच्छित नाही, शिक्षित होऊन राहिला आहे. आपण नेहमी व्हॉट्सअप ग्रुपवर नेहमी आपण संवाद साधता. मला आनंद होते आपल्या संवादाचं, आपल्या लेखनाचं. मी म्हणतो की खरोखरच आपल्या समाजामध्ये चांगले प्रतिभावान लोक निर्माण झाले पाहिजे. कमी समाज आहे, परंतु या कमी समाजामध्येच लवकर आपलं समाजाचं उन्नती होऊ शकते. फार मोठ्या समाजामध्ये जेवढं होत नाही तेवढा कमी समाजात लवकर प्रगती होऊ शकते. फक्त मनात ठाणलं पाहिजे की आपली प्रगती झालीच पाहिजे, कारण की आपलं सगळं यश आपल्या हातात आहे, कोणी घडवत नाही, आपल्यालाच घडवायचं असते. आपलं नशीब आपल्या हातात आहे, काय बनायचं आहे ते तुम्हालाच बनायचं आहे. आणि म्हणून मी या कवी संमेलनाच्या माध्यमातून मी त्या दिवशी सरांना सांगितलं की सर, मला पण एक कविता सादर करायचं आहे. आणि या कविता सादर करताना आनंद होत आहे. त्यापूर्वी एका लेखकानं म्हटलेलं आहे की पावसाचे पाणी साचतो ते डबकं. पावसाळा सुरू आहे सध्या, पावसाचं पाणी साचतो ते डबकं. पाणी वाहतो झरा, नदीचं पाणी वाहत राहते, झऱ्याचं पाणी वाहत राहते. डबकात डास होतात, पण वाहणाऱ्या झऱ्यावर राजहंस येतात. वाहणाऱ्या झऱ्यावर आता मी 50च्या वर गेलं. प्रदीप सर आहे, अजून प्रतिभावान लोक आहेत की त्यांच्यामध्ये सुद्धा प्रतिभावान गुण आहे. असे लोक आहेत की समीर सर आहेत, घनश्यामजी नागपुरे आहेत, राहुल गराडे आहेत, अजय बोरकर आहेत, प्रमोद नागपुरे आहेत, अशोकजी हिरापुरे आहेत, मनोहर हिरापुरे आहेत, प्रकाशजी नागपुरे भाऊ आहेत. असे लोक आहेत की आपल्या समाजाला मदत करू इच्छितात, देतात, मनाने, तनाने, धनाने समोर येतात. मला आनंद होतो की आपला समाज गरीब नाही, आपला समाज मागे नाही आणि पुढे येण्यास मदत करण्यास ते तयार आहेत, तत्पर असतात. बघतो आपण या कोविडमध्ये सगळ्यांनी आपल्या माध्यमातून, डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून सगळीकडे आपण आपल्या गरीब समाज आहे त्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयीने म्हटलेलं आहे सर, हे प्रभु मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना, हे प्रभु मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना, गौरव से गले ना लगा सकूं, गैरों से गले ना लगा सकूं, इतनी रुबाई कभी मत देना, इतनी रुबाई कभी मत देना. मी अटल बिहारी वाजपेयीचा फॅन होतो ना आहे. त्यांचे काव्य, त्यांची कविता, त्यांचं वक्तृत्व मला खूप, त्यांचं मी त्यांच्या वक्त्यातून मी खरोखरच मी या क्षेत्राकडे वळलो. हॅलो सर, येते ना आवाज? हॅलो हॅलो हॅलो
ओम ए ओम आवाज येत आहे सर आवाज. हा हा तेच बोलला की मोबाईल व्हिडिओ बंद झालेला आहे का. तर आम्ही नव कविता सादर करणाऱ्यांचं स्वागत करतो. जे काही आपल्या या संमेलनामध्ये सहभागी झाले त्यांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि एक माझी बुरुड समाजावर छोटीशी कविता सादर करतो. ते आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. माझं कवितेचं शीर्षक आहे बुरुड समाजा जाग. बुरुड समाजा जाग. घे तू शिक्षणाचा ध्यास. घे तू शिक्षणाचा ध्यास. जागरे बुरुड समाजा जाग. घे तू शिक्षणाचा ध्यास. जागरे बुरुड समाजा जाग. शिक्षण हे महत्वाचं आहे आणि शिक्षण असेल तर आपल्याला ओळख आहे. शिक्षण नसेल तर प्रौढीची ओळख मिळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक फार मोठा मंत्र दिलेला आहे, सर्वांनाच परिचित आहे. व्यसनाधीन होऊ नकोस. सर्वांनाच माहित आहे की आपला समाज अजूनही 60, 70, 80% व्यसनाधीन आहे आणि त्यामुळे प्रगती नाही होत. व्यसनाधीन होऊ नकोस. हेवे दावे करू नकोस तू. व्यसनाधीन होऊ नकोस तू. हेवे दावे करू नकोस तू. बांधवा बंधू प्रेम मनी जाग. बांधवा बंधू प्रेम मनी जाग. जाग रे बुरुड समाजा जाग. जाग रे समाजा जाग. पासून वस्तू बांबू आपला मूळ जातीचा धंदा बांबू. कारण की बांबू काढल्यानंतर आपला पाय पडतो. आपला बांबू काढलं की पडतो, पडतो आणि नंतर फोडून त्याचे वस्तू बनवतो. बांबू पासून वस्तू बनवतो. अल्प अर्थ प्राप्त करतो. या ठिकाणी अल्प म्हणजे कमी, अर्थ म्हणजे पैसा. बांबू पासून वस्तू बनवितो. अल्प अर्थ प्राप्त करतो. नव उद्योगाचा घे ध्यास. नव उद्योगाचा घे ध्यास. जागरे बुरुड समाजा जाग. जागरे बुरुड समाजा जाग. प्रज्वलित होऊ दे. प्रज्वलित होऊ दे. ज्ञान ज्योती प्रज्वलित होऊ दे. प्रकाशाचे जीवन फुलू दे. प्रकाशाचे जीवन फुलू दे. अज्ञानाचा पडव अंधकार. अज्ञानाचा पडव अंधकार. जागरे बुरुड समाजा जाग. जागरे बुरुड समाजा जाग. शेवटचे 2 ओळी आहेत. संघटित हो तू आता. हे जे आहेत स्वप्नील हांडे, प्रदीप सर, सर्व हे एकमेकाय आपण सम्मिलित होऊन राहिलो आणि खरंच आनंद आहे. त्याच्यासाठी हे आहे, संघटित हो तू आता. प्रगतीचा मशाल घे हातात. संघटित हो तू आता. प्रगतीचा मशाल घे हातात. पाठीशी संत बसवेश्वराचा केतेश्वराचा आशीर्वाद. पाठीशी संत बसवेश्वराचा केतेश्वराचा आशीर्वाद. जागरे तू बुरुड समाजा जाग. जागरे तू बुरुड जाग. ही माझी समाजाला मी आपलं सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि सन्माननीय डॉक्टर साहेबांनी म्हणण्याप्रमाणे आपण समाज एकत्र येऊन काहीतरी करून दाखवूया. हे छोट्याशा समाजामार्फत खरोखर ऑनलाईन कवी संमेलन आपण घेत आहोत. सर्वांना कळू द्या आणि कळत आहे. मला मोठा आनंद आहे. पुन्हा मी शुभेच्छा देतो सर्वांना. आयोजकाचं पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. एवढं मी धन्यवाद सर.
जाग रे बुरुड समाजा जाग ही सुंदर अशी कविता माननीय आदरणीय प्राध्यापक श्रीहरजी नागापुरे नागपूर यांनी सादर केली. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला तिसरे वक्ते म्हणून माननीय चंद्रशेखरजी नागापुरे पटवारी साहेब आरमोरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं. चंद्रशेखर नागापुरे पटवारी साहेब ऑनलाईन आहेत का? तर अखिल भारतीय बुरुड समाजातर्फे आयोजित एक दिवसीय ऑनलाईन काव्य संमेलनाला सुरुवात करीत आहोत. सुरुवात झालेली आहे आणि गणेश वंदना घेऊन येत आहेत माननीय प्राध्यापक आमचे बंधू प्रदीपजी हिरापुरे नागपूर हे गणेश वंदना सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद गोपाल. सर्व समाज बांधवांना पण मी सांगू इच्छितो की आज गणेश वंदना सादर करायला राहुल गराडे येणार होते, परंतु ते काही कारणास्तव लेफ्ट झालेले आहे मीटिंग मध्ये. तरी पण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ते सुरुवात आपण गणेश वंदनाने करायलाच हवं आणि त्याच्यासाठी मी आपल्यासमोर गणेश वंदना सादर करतोय. दिसत आहे आता दिसत आहे ना? आता दिसत आहे? दिसत असेल ना? आता दिसत असेल. तर आजच्या कवी संमेलनासाठी आपण आज कोरोनाच्या संकटामध्ये आपण आराधना करूया संकट आणि दुःखाचे जे निवारण करणारे देवता आहेत गणपती आणि गणराया. तर यांना आपण एक वंदना करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ओम नमो जी गणराया, ओम नमो जी गणराया, तू मंगलमूर्ती मोरया, तू मंगलमूर्ती मोरया. तू देवादिदेव गणेशा, तू देवादिदेव गणेशा, प्रथम वंदू तुला जगदीशा. शुभ कार्यासी करताया, शुभ कार्यासी करताया, तू मंगलमूर्ती मोरया, तू मंगलमूर्ती मोरया. ये देवा धावनी त्वरित, ये देवा धावनी त्वरित, उभयता शारदा सहित. स्फूर्ती दे तव गुण गाया, स्फूर्ती दे तव गुण गाया. तू मंगलमूर्ती मोरया, तू मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात माननीय कैलासनाथजी हिरापुरे पुणे हे आमचे काकाश्री स्वर्गीय मधुकररावजी हिरापुरे यांनी रचलेल्या विद्रोहाग्नी या कविता संग्रहामधून एक कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आमचे बंधू ऍडव्होकेट कैलासनाथजी हिरापुरे. अखिल भारतीय बुरुड समाजातर्फे आयोजित एक दिवसीय कवी संमेलनामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आज मी इथे आपण ह्या कवी संमेलनाची सुरुवात माझे वडील श्री स्वर्गवासी मधुकरजी गुलाबराव हिरापुरे यांनी रचलेल्या संमेलनातील
रसिकास ह्या कवितेपासनं आपण करूया. आवाज येत नाही. सुरुवात करतोय. क्लिअर रसिकांस मी त्यामुळे तो करीतो मला हा बंद नमन, करावा लागेल मग. रसिकांस मी करीतो नमन, छंदरस सादानी मधुशाब्द सुमनानी, छंदरस सादानी, छंदरस सादानी मधुशाब्द सुमनानी, करितो फुले स्वागतम स्वागतम, करितो फुले स्वागतम स्वागतम, रसिकांस मी करितो नमन, रसिकांस मी करितो नमन, ज्ञान देवे नमिले तुझ तूच गज चतुर्भुज, ज्ञान देवे नमिले तुझ तूच गज चतुर्भुज, मी पामर तव वणीचा, मी पामर तव वणीचा, घडले आम्हा सुदर्शन सुदर्शन, घडले आम्हा सुदर्शन सुदर्शन, रसिकांस मी करितो नमन, रसिकांस मी तुम्हा विना ना आम्हा गान, तुम्हा विना ना आम्हा गान, श्रोत्या विना वक्ता कोण, श्रोत्या विना वक्ता कोण, मी एकच बिंदू तुमचा, मी एकच बिंदू तुमचा, तुम्ही सगळे सर्वोत्तम सर्वोत्तम, तुम्ही सगळे सर्वोत्तम सर्वोत्तम, रसिकांस मी करितो नमन, रसिकांस मी करितो नमन, तुम्ही फुलविला जन्मोगरा, तुम्ही फुलविला, तुम्ही फुलविला जन्मोगरा, जन फुलोरा प्रीत धारा, जन फुलोरा प्रीत धारा, मी त्यातला क्षणिक वारा, मी त्यातला क्षणिक वारा, शुभं करोति कल्याणं कल्याणं, शुभं करोति कल्याणं कल्याणं, रसिकांस मी करितो नमन, रसिकांस मी करितो नमन, छंदरस स्वादानी मधुशाब्द सुमनानी, छंदरस स्वादानी, छंदरस स्वादानी मधुशाब्द सुमनानी, करितो फुले स्वागतम स्वागतम, करितो फुले स्वागतम स्वागतम, करितो फुले स्वागतम स्वागतम. धन्यवाद. तर हे होते आमचे बंधू माननीय आदरणीय ऍडव्होकेट कैलासनाथजी हिरापुरे पुणे, आणि यांनी सादर केली स्वर्गीय मधुकररावजी हिरापुरे आरमोरी यांच्या रचलेल्या विद्रोहग्नी या कविता संग्रहामधून एक सुंदर अशी स्वागत गीतानी म्हणजे सर्व बुरुड समाज जमलेल्या बुरुडां समाज बांधवांचं स्वागत करून या कवितेने सुरुवात झालेली आहे. तर आजच्या एक दिवसीय ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवींना मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देतो आणि आजच्या या कवी संमेलनाच्या पहिल्या कवीला मी आमंत्रित करतो. त्याच्या पहिल्यांदा मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता आसमां से उड़ान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता आसमां से उड़ान होती है.
तर मित्रांनो, आजच्या या कवी संमेलनामधले प्रथम आमंत्रित करतो कवी ललितजी बोरकर जळगाव यांना आमंत्रित करतो. नमस्कार सर्वांना. धन्यवाद गोपाल दादा. आवाज येतोय सर्वांना? हॅलो, आवाज येतोय? हो, येते. थँक्यू. अखिल भारतीय बुरुड समाजातर्फे आयोजित एक दिवसीय ऑनलाईन काव्य संमेलन 30 ऑगस्ट 2020 रोजी आयोजनकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद. खरं तर अशा या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर एखादं संमेलन आयोजित करणे म्हणजे खूप मोठी गंमत असते, कारण सर्वांना एकत्रित जोडणे, टेक्निकल इश्यूज, बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो. त्यासाठी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. सर्व उपस्थित मान्यवर डॉक्टर सुरेश गराडीजी, प्राध्यापक श्रीहरी नागापुरेजी, श्री चंद्रशेखरजी नागापुरे आणि कार्यक्रमाची मुख्य संकल्पना मांडणारे, साधारण 1 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे आमचे मोठे बंधू प्राध्यापक प्रदीप हिरापुरे यांचे मनापासून धन्यवाद. तसेच या कार्यक्रमासाठी, या ऑनलाईन काव्य संमेलनासाठी जेही काही सर्व आपले बुरुड बांधव जमलेले आहेत, त्या सर्व काव्य रसिकांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. मी एक चारोळी घेतोय आणि माझ्या सादरीकरणाला सुरुवात करतोय. सवड काढून पुन्हा नव्याने आपण बोलू आयुष्यावर. सवड काढून पुन्हा नव्याने आपण बोलू आयुष्यावर. आज मी तिचा विचार करू, नको भूतकाळाचा वावर. नको भूतकाळाचा वावर. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील. आपल्या सर्वांना माहिती आहे की बहिणाबाई चौधरी या खानदेश कन्या आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता कितीतरी काव्य निर्मिती करून ठेवलेली आहे आणि अतिशय गेय काव्य निर्मिती करून ठेवली. गेयता म्हणजे त्या कवितेला आपोआपच चाल निर्माण होते, चाल असते. अशी काव्य निर्मिती करणे म्हणजे शिक्षित माणसाला देखील कठीण बाब असते. ती बहिणाबाईंनी करून ठेवलेली आहे. त्या कवयित्रीच्या नावावर एखाद्या विद्यापीठाची निर्मिती होणे किंवा असणे ही खरोखर गौरवाची बाब आहे. तर त्यांनीच मराठी भाषेला दिलेल्या अष्टाक्षरी काव्य, म्हणजे हा एक व्याकरणाधारित काव्य प्रकार असतो, अष्टाक्षरी काव्य. त्या काव्य प्रकारात मी रचलेली एक पोशिंदा ही कविता सादर करतो आहे. सारा गाव निजलेला, हे आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले प्रसिद्ध गीत आहे. सारा गाव निजलेला रात होती पांघरुण. या मूळ काव्याच्या चालीवर मी आपली कविता सादर करतो आहे. तर या काव्याचे जे कोणी संगीतकार आहेत, गीतकार आहेत, त्यांची माफी मागतो आणि माझं मी गीत सादर करतो आहे. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे पोशिंदा. यंदा सुगीचा हंगाम, शेता नांगर हाकला. यंदा सुगीचा हंगाम, शेता नांगर हाकला. निळ्या आभाळाची माया, चिंब चिखल माखला. चिंब चिखल माखला. यंदा सुगीचा हंगाम. बीज अंकुरता भुये जिद्द लाभते श्रमाला. बीज अंकुरता भुये जिद्द लाभते श्रमाला. भेटे आनंदी सकाळ दारी नवत्या सणाला. दारी नवत्या सणाला. डोळे भरून पाहतो उभी पीक राखणीला.
डोळे भरून पाहतो उभी पीक राखणीला, वारा घेऊन पाऊस ढग आली वाटणीला, ढग आली वाटणीला, यंदा सुगीचा हंगाम. शेतकरी आत्महत्या करत आहेत, रोजच होतात आणि हे निरंतर चक्र चालू आहे. तर शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत आपला संयम कुठेही ढळू न देता नव्या उमेदीने हे जे काही पावसाचं दान आपल्या धरतीला दिलेलं आहे, आपल्या पदरात दिलेलं आहे, त्या दानाचा उपयोग करून शेतकऱ्याने नव्या उमेदीने पुढे व्हावं, पुढे जावं, या आशेतूनच मी हे काव्य निर्मिती केलेली आहे. पुढचं कडवं घेतोय. स्वप्न आली या हातात, गंध मातीचा घामाला, स्वप्न आली या हातात, गंध मातीचा घामाला, भूक भागेल गावाची तेव्हा अस्तित्व कामाला, तेव्हा अस्तित्व कामाला. जीव ढवळ्या पवळ्या माती इमान राखला, जीव ढवळ्या पवळ्या माती इमान राखला, भावी कष्टाची किंमत जेव्हा पोशिंदा राबला, जेव्हा पोशिंदा राबला, यंदा सुगीचा हंगाम शेता नांगर हाकला, निळ्या भाळाची माया चिंब चिखल माखला, चिंब चिखल माखला. धन्यवाद. धन्यवाद ललित सर. ललित सर सुंदर अशी कविता सांगितली. यानंतर आजच्या कवी संमेलनाच्या माध्यमातून एक समोर जे कवी आहेत त्यांना मी आमंत्रित करतो. यानंतर कवी शशिकांत गराडे लाकांदूर हे आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शशिकांत गराडे लाकांदूर. नमस्कार, माझे नाव शशिकांत घनश्याम गराडे, राहणार लाखांदूर. मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे. कवितेचा शीर्षक आहे मायेचा पदर. आकाशाची छाया जणू मायेचा पदर, दे हाती तोच बापाचा आधार. माये माझी तिची पुण्याई आहे थोर, आकाशाची छाया जणू मायेचा पदर. वर्णू किती गाथा त्यांची आहे जी अनंत, वर्णू किती गाथा त्यांची आहे जी अनंत. माये आणि बाप हेची आहे सर्व संत. हाक ते हृदयातून येई ती धावून, माये ती माऊली आणि बाप आहे मान. माये देई प्रेम अन बाप कमवी धन, हेची जगी आहे धन माये बापाचे चरण. सुखी राहो लाल माझा हेच तिची आशा, त्याच्या गर्वाने पिडवी बा आपल्या मिशा. राबुने राणी वनी देई ती बाळाला अन्न, समजून घ्या मुलांनो आई बापाचं म्हणणं. नको सोड रस्त्यावरती त्यांना भिकाऱ्या परी, करा सेवा त्यांची सुख मिळे जन्मावरी. धन्यवाद. धन्यवाद शशिकांत. म्हणजे भारत के इस जनसागर में भीड़ जैसा पड़ा नहीं, बोधि वृक्ष से ऐसा कोई पेड़ डरा नहीं, बुद्ध धम्म में क्या किसी धम्म में डरा नहीं. देखे हमने इस देश के नेता मरे लोगों के हाथों, मगर मेरा भीमराव आंबेडकर किसी के बंदूक की गोली से मरा नहीं, किसी के बंदूक की गोली से मरा नाही. त्यानंतर कवयित्री कीर्तिताई बोरकर जळगाव यांना मी आमंत्रित करतो. कीर्तिताई बोरकर. नमस्कार सर्वांना. अखिल भारतीय बुरुड समाजातर्फे आयोजित एक दिवसीय ऑनलाईन काव्य संमेलन दिनांक 30/8/2020 रोजी घेण्यात येत असून सर्व काव्य रसिकांचे मनापासून मी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर डॉक्टर सुरेश गराडे सर, प्राध्यापक श्री हरिजी नागापुरे, श्री चंद्रशेखरजी नागापुरे सर आणि प्रदीप हिरापुरे सर आणि इतर सर्व प्रशासक मंडळ यांना माझं सादर प्रणाम. माझे नाव कीर्ती ललित बोरकर.
ब्रह्मपुरी. मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे. ती कविता तुम्ही ऐकावी ही विनंती. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाप. गरीब बाप कसा असतो आणि आपल्या मुलांसाठी कष्ट करून मुलांना आनंदित कशा प्रकारे ठेवत असतो हे या माझ्या स्वलिखित कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. राब राब राबतो आपल्यासाठी रोज, राब राब राबतो आपल्यासाठी रोज, काबाड कष्टाची करतो नवी नवी खोज. घाम गाडून उन्हात जीव दमवत असतो, घाम गाडून उन्हात जीव दमवत असतो, मुलांसाठी त्याच्या जवळ पर्याय काही नसतो. थकून भागून येऊन मुलांजवळ रमतो, थकून भागून येऊन मुलांजवळ रमतो, सारे दुःख विसरून त्यांच्या सोबत खेळतो. जीवावर खेळून तो घाबरला ना कधीच, जीवावर खेळून तो घाबरला ना कधीच, त्यांच्या पाठीशी तो उभा असतो आधीच. डोळ्यातले अश्रू कधी समोर पडत नाही, डोळ्यातले अश्रू कधी समोर पाडत नाही, बाहेर जाऊन एकट्यात रडून घेतो कसाही. खिशात नसते दमडी तरी खाऊ घेणार, खिशात नसते दमडी तरी खाऊ घेणार, मुलांची भूक तो कधीच नाही मारणार, मुलांची भूक तो कधीच नाही मारणार. उपाशी स्वतः राहून वाचवेल मुलांसाठी, उपाशी स्वतः राहून वाचवेल मुलांसाठी, खंबीरपणे उभा राहील स्वतः घरासाठी, खंबीरपणे उभा राहील स्वतः घरासाठी. राब राब राबतो आपल्यासाठी रोज, काबाड कष्टाची करतो नवी नवी खोज. धन्यवाद. धन्यवाद कीर्तिताई. धन्यवाद कीर्तिताई. भारतीय समाज ये खून के रिश्ते इस तुम बेकार न कर, बड़े अनमोल होते ये खून के रिश्ते बेकार न कर, हिस्सा ले ले मेरे भाई अंगन में दीवार क्या अंगन में दीवार न कर. यानंतर कवयित्री प्रीतम मिर्जी सर्वांचे स्वागत. आज करते मी आनंदात, ग्रुपवर जमले छान कवितेच्या छंदात. सर्वांना माझा नमस्कार. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव प्रीती समीर गराडे, ब्रह्मपुरी. मी तुमच्या समोर एक कविता सादर करीत आहे. तिचं शीर्षक आहे आयुष्य. खरंच आयुष्य खूप छान आहे, खरंच आयुष्य किती छान आहे. थोडे उसने जगलो थोडे गहाण आहे, थोडे उसने जगलो थोडे गहाण आहे. हृदयातील प्रेमाला अश्रूची तहान आहे, हृदयातील प्रेमाला अश्रूची तहान आहे. खरंच आयुष्य किती छान आहे, खरंच आयुष्य किती छान आहे. आयुष्य तेच आहे अंधा तरी वाटेचं आहे, आयुष्य तेच आहे अंधा तरी वाटेचं आहे. मृत्यूचं एक सत्य बाकी खोटच आहे, मृत्यूचं एक सत्य बाकी खोटच आहे. आयुष्य तेच आहे सौंदर्यावर भाळलेच आहे, आयुष्य तेच आहे सौंदर्यावर भाळलेच आहे. खरंच आयुष्य किती छान आहे, खरंच आयुष्य किती छान आहे. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवण्याचं आहे, दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवण्याचं आहे. हसतानाही आलं तरी हसवायचं आहे, हसतानाही आलं तरी हसवायचं आहे. आयुष्य असं जगायचं आहे, आयुष्य असं जगायचं आहे. खरंच आयुष्य किती छान आहे, खरंच आयुष्य किती छान आहे. आयुष्यात कॅल्क्युलेशन खूप आहे, आयुष्यात कॅल्क्युलेशन खूप आहेत, पण सुख दुःख अकाउंट्स आहेत, पण सुख दुःख अकाउंट्स आहेत. जमलं नाही जेव्हा टोटल, जमलं नाही जेव्हा टोटल झाली, तेव्हा कळलं की आठवण सोडून काहीच बॅलन्स उरत नाही, जेव्हा कळलं की आठवण सोडून काहीच बॅलन्स उरत नाही. खरंच आयुष्य किती छान आहे, खरंच आयुष्य किती छान आहे. धन्यवाद. प्रीतीजी खूप छान आणि जे माझे व्हिडिओ आहेत ते प्ले करून द्या. बरं बरं प्रदीप सर ते पण सादर करून टाका ना, नाहीतर गणेश चतुर्थीच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. मी तुमच्या समोर एक माझी स्वरचित कविता सादर करते. तिचं शीर्षक आहे कोरोना.
तुझं जगावर बसवलं बसतान, काही क्षणावर तुझं जगावर बसवलं बसतान. तुला भिवून सारे आहेत गप्पगार, तुला भिवून सारे आहेत गप्पगार. असा कसा बिना शास्त्राचा, असा कसा बिना शास्त्राचा मनावर केला तू वार. असा कसा बिना शास्त्राचा मनावर केला तू वार. रास्ते पडले ओस, रास्ते पडले ओस. मंदिर मस्जिद सारे झाले पण, मंदिर मस्जिद सारे झाले पण. इवलाशा तुझ्या रूपानं, इवलाशा तुझ्या रूपानं धावणारी दुनिया झाली धन. इवलाशा तुझ्या रूपानं धावणारी दुनिया झाली धन. हाच इशारा आहे सावरण्याचा, हाच इशारा आहे सावरण्याचा. निसर्गापासून विज्ञान कोसो आहे दूर, विज्ञान कोसो आहे दूर. कितीही लावले शोध तरी, कितीही लावले शोध तरी निसर्गाचीच आहे अजून हुरहुर, निसर्गाचीच आहे अजून हुरहुर. अजून आहे वेळ, अजून आहे वेळ मानव आता सुधरे, अजून आहे वेळ मानव आता सुधरे. निसर्गाचा राखेल आदर, निसर्गाचा राखेल आदर. तुझ्याकडूनच काहीतरी शिकेल, तुझ्याकडूनच काहीतरी शिकेल, तुझ्याकडूनच काहीतरी शिकेल. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव आहे प्रीती समीर कराटे. गणेश चतुर्थीच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. तुमच्या समोर मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. शीर्षक आहे आई. कोठेही न मागता, कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. कोठेही न मागता भरभरून दान मिळालेलं म्हणजे आई. विधात्याच्या कृपेनं, विधात्याच्या कृपेनं मिळालेलं निर्मळ वरदान म्हणजे आई. नाही रे कळणार बाळा, नाही रे कळणार बाळा. आईचं हृदय तुला, आईचं हृदय तुला. आनंदात लहानाचा मोठा, आनंदात लहानाचा मोठा हो. हेच मागणं देवा, हेच मागणं देवा. आईचं मन कधीच कोणाला कळणार नाही बाळा, आईचं मन कधीच कोणाला कळणार नाही बाळा. काळ जाते ती हाक, कधी कोणी बाळा, कधी कोणीच ऐकणार नाही. जीव तुटतो रे बाळा, जीव तुटतो रे बाळा. आईचं तुझ्यासाठी, आईचं तुझ्यासाठी. तू फक्त हसत राहा, तू फक्त हसत राहा. हेच सर्वस्व माझ्यासाठी, हेच सर्वस्व माझ्यासाठी. कळू दे मला नेहमी तुझ्या मनातला गोंधळ, कळू दे मला नेहमी तुझ्या मनातला गोंधळ. मैत्रीसारखं नातं टिकवू, मैत्रीसारखं नातं टिकवू. आणि करू मस्त जंगल, आणि करू मस्त जंगल. आईचं ते रागवणं, आईचं ते रागवणं मनाला नको लावून घेऊ, मनाला हॅलो? नको लावून घेऊ. तिचं ते बोलणं, अरे व्हिडिओ काहीच नाही दिसत आहे. समजूस रे बाळा, कधी चुकीचं नकोस. आईच्या मनातल्या त्या भावना, आईच्या मनातल्या त्या भावना कधीतरी जाणून घे बाळा, कधीतरी हॅलो? जाणून घे. हॅलो. हा येत आहे, येत आहे, येत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कवयित्री आकांक्षा गराडे गोंदिया यांना. त्यांनी आपली कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. माझं नाव आकांक्षा गराडे, गोंदिया. मी तुमच्या समोर एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भ्रूण हत्या. खुश थी बहुत दुनिया में जो आने वाली थी, खुश थी बहुत दुनिया में जो आने वाली थी. बुन रही थी सपने जिंदगी जो जीने वाली थी. गिन रही थी दिन दुनिया में आने के, सजा रही थी सपने नए रिश्ते निभाने के. नन्हा सा दिल और ख्वाहिशें बहुत थी, नन्हा सा दिल और ख्वाहिशें बहुत थी. इतनी सी जान के अरमान थे बड़े. एहसास हुआ जब सपनों के टूट जाने का, थम सी गई उसकी सांसें, सब कुछ खत्म जो होने वाला था. कह रही थी सुनो न माँ, आने दो न इस दुनिया में
हर ख्वाब करूंगी पूरे जो है तुम्हारी। पापा सुनो ना, परी हो ना तुम्हारी, उड़ने दो ना मुझे इस दुनिया में अरमानों के पंख लगा के। बेटा बन के रहूंगी, नाम भी ऊंचा करूंगी, बेटा बन के रहूंगी, नाम भी ऊंचा करूंगी। समझाओ ना भगवान इन्हें, आपकी लाडली हूं ना मैं। दो ना मुझे एक मौका इस दुनिया में आने का, अपने सपनों को पंख लगाने का। धन्यवाद। धन्यवाद. यानंतर च्या कार्य कवयित्री कविता ठाकरे कांजूर हे आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तसेच विद्येची देवता सरस्वती माता तसेच सावित्रीबाई फुले यांना माझा सप्रेम अभिवादन. तसेच मान्यवरांना आणि परीक्षकांना माझा नमस्कार. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध खसले, इतकेच अनर्थ एका अविद्येने केले. माझं नाव आहे कविता देवेंद्र ठाकरे, राहणार लाखांदूर. मी आज तुमच्या समोर आपली स्वरचित कविता सादर करीत आहे. तिचे शीर्षक आहे वेळ. रात्रंदिवस मी घड्याळीसारखा फिरत असतो, रात्रंदिवस मी घड्याळीसारखा फिरत असतो, घड्याळीप्रमाणे आमचे जीवन फुलत असते. शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व असते, शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व असते. कुणाला द्यायचं असेल तर वेळ द्या, कुणाला द्यायचं असेल तर वेळ द्या, कारण कुणालाच वेळ मिळत नाही, म्हणून वेळेलाच महत्व द्या, म्हणून वेळेलाच महत्व द्या. वेळ ही कुणासाठी थांबत नाही, वेळ ही कुणासाठी थांबत नाही, धनुष्यातून सुटलेला बाण कधी परत येत नाही. समोर गेलेली तास मिनिटे कधी पुन्हा परत येत नाही. शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व द्या, शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व द्या. सांग जरा त्या घड्याळाला, सांग जरा त्या घड्याळाला, तास मिनिटे तुझी थांबव, तिच्या आठवणीत काढ जरा लांबव. शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व द्या, शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व द्या. जो वेळेला महत्व देत नाही, जो वेळेला महत्व देत नाही, तो काय साथ देणार. याची किंमत त्याला घड्याळीच्या काट्याच्या तासाप्रमाणे समजते. शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व असते, शेवटी काही झालं तरी वेळेलाच महत्व असते. आणि माझी दुसरी माय बाप. माय ही दिव्याची अनमोल ज्योत आहे, माय ही दिव्याची अनमोल ज्योत आहे, आणि कुटुंबाला प्रकाश देणारा बापच आहे, कुटुंबाला प्रकाश देणारा बापच आहे. ज्योतीचे चट्टे खाणारा तो आपलाच बाप आहे, ज्योतीचे चट्टे खाणारा तो आपलाच बाप आहे. मायनं कुशीत धरलं तरी पोटात असल्याचा भास होतो, मायनं कुशीत धरलं तरी पोटात असल्याचा भास होतो. बापानं मांडीवर बसवलं तरी सिंहासनी बसल्याचा भान होतो, बापानं मांडीवर बसवलं तरी सिंहासनी बसल्याचा भान होतो. शेवटी तो आपलाच बाप आहे, शेवटी तो आपलाच बाप आहे. शिक्षण कितीही असलं तरी चालेल, शिक्षण कितीही असलं तरी चालेल, लेकरांचा चेहरा सहज वाचतो, लेकरांचा चेहरा सहज वाचतो. चेहऱ्यावर उमटलेले प्रश्न, चेहऱ्यावर उमटलेले प्रश्न सहज तो तोंडी सांगतो, तो आपलाच बाप असतो, तो आपलाच बाप असतो. जो घरात सांभाळेल माय बाप, जो घरात सांभाळेल माय बाप, धनसंपत्तीला लागणार नाही शाप, धनसंपत्तीला लागणार नाही शाप. म्हणून म्हणतो देवाप्रमाणे सुखी ठेवा आपुले माय बाप, म्हणून म्हणतो देवाप्रमाणे सुखी ठेवा आपुले माय बाप. शेवटी देवा स्वार्थी मी, शेवटी देवा स्वार्थी मी, मागणं फक्त एकच करते, मागणं फक्त एकच करते. नको मला मान प्रतिष्ठा, नको मला मान प्रतिष्ठा,
नको हे धन ऐश्वर्य, फक्त माय बापाच्या चरणी सेवा करण्याचे दे मला अखंड सामर्थ्य, दे मला अखंड सामर्थ्य. धन्यवाद. धन्यवाद कविता. धन्यवाद. खूपच सुंदर अशी कविता सादर केली कविता नागापुरे, कविता ठाकरे लाखांदूर यांनी. वर्तमानाचे सुडाला टांगलेले प्राण आहे, वर्तमानाचे सुडाला टांगलेले प्राण आहे, देश आज माझा सैतानाकडे गाण आहे, मी तयांच्या पाय धुळीने लल्लाट रंगवितो, दौलत हाती तिरंगा हीच ज्याची शान आहे, हीच ज्याची शान आहे. यानंतर या कवी संमेलनामध्ये मंचावरील सर्व पाहुणे मंडळींना सर्वांना माझे नमस्कार. मी सौ गौरी देवानंद नागापुरे, राहणार तळोदी, तहसील नागपूर जिल्हा तळोदी. मी आज आपल्या समोर इथे एक छोटीशी कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे मुलींनी दुनियेमध्ये या जगावे तरी कशी. मन मोकळेपणाने समाजात वावरले तर म्हणतात पोरीला घरबंधन नाही, मन मोकळेपणाने समाजात वावरले तर म्हणतात पोरीला घरबंधन नाही, शांत धीर गंभीरपणे वावरले तर म्हणतात हेच करण्याची हिंमत नाही, लवकर लग्न केले तर म्हणतात एखादे लफडे लपवायचे असणार, लवकर लग्न केले तर म्हणतात एखादे लफडे लपवायचे असणार, लग्नाला उशीर होत असेल तर म्हणतात मुलीत एखादी खोट असणार, खूप शिकलेली असेल तर म्हणतात घरी बसून स्वयंपाकच करणार, मित्रमैत्रिणी जास्त असतील तर म्हणतात टवाळखोर असणार, मित्रमैत्रिणी कमी असतील तर घमंडी असणार, मुलींनी या तोंडी दुनियेत जगावे तरी कसे, मी अपराधी असताना खोट्या बदनामीला घाबरून मरावे तरी कसे, मरावे तरी कसे. नमस्कार. हॅलो, धन्यवाद. यानंतर या कवी संमेलनातील समोरचे कवी आहेत माननीय ॲडव्होकेट आमचे बंधू कैलासनाथजी हिरापुरे पुणे यांनी आपली कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना माझं नमस्कार. सर्वप्रथम आपल्या ब्रूड समाजाचे दैवत श्री सुफल भगत महाराज यांना मी नमन करतो. आणि माझं नाव कैलाश मधुकरजी हिरापुरे आहे आणि मी मूळचा आरमोरीचा आहे, पण गेल्या 11 वर्षापासून मी पुणे इथे एक सिनियर लीगल असोसिएट्स म्हणून WNS ग्लोबल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीमध्ये कामाला आहे. तर आज मी आपल्या ह्या कवी संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये 3 कविता सादर करणार आहे. त्यातील 2 कविता ह्या 2 कवितांचे शीर्षक आहे जिंकायचं आहे मला आणि दुसरं आहे गुरु, आणि त्या व्यतिरिक्त एक मी चारोळी सादर करणार आहे. तर आज इथे मी सुरुवात करतोय पहिल्या कवितेला. कवितेचं शीर्षक आहे जिंकायचं आहे मला. तर एक पार्श्वभूमी ह्या कवितेची मी तुम्हाला सांगू इच्छितो. जो माझा बालपणापासूनचा ते आतापर्यंतचा जो माझा जीवन प्रवास आहे, त्या जीवन प्रवासाला मी ह्या माझ्या कवितेरूपी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो तुम्हाला ही नक्कीच आवडेल. तर सुरुवात करतोय. कवितेचं शीर्षक आहे जिंकायचं आहे मला. जगलो वाईट दिवस बालपणी, जगलो वाईट दिवस बालपणी, सोसले दुःखाचे वळ, सोसले दुःखाचे वळ, वेडीच स्वप्नांनी पुसले ते घाव, वेडीच स्वप्नांनी पुसले ते घाव, पाठ मला त्या दुःखपुराकडे वळवायची आहे, पाठ मला त्या दुःखपुरांकडे वळवायची आहे, जिंकायचं आहे मला, जिंकायचं आहे, जिंकायचं आहे मला, जिंकायचं आहे. कर्तव्यासाठी प्रेम अनुभव आणि इच्छाशक्ती, कर्तव्यासाठी प्रेम अनुभव आणि इच्छाशक्ती याची सुंदर मेळ घालून, कर्तव्यासाठी प्रेम अनुभव आणि इच्छाशक्ती यांची सुंदर मेळ घालून शरीर आणि मन ह्यांना शिल्पकारासारखं शिल्पायचं आहे,
शरीर मन ह्यांना शिल्पकारासारखं शिल्पायचं आहे, जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे, जिंकायचं आहे. दर्शन झाले दर्शन झाले मजला मधु शब्दांचे, ह्या मधु शब्दांना स्वप्नमालेत मला गुंफायचंय. संयमरूपी औषध प्राशन करुणी, संयमरूपी औषध प्राशन करुणी, जीवनाचं सत्य मला उमगायचंय, जीवनाचं सत्य मला उमगायचंय, जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे, जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे. जीवन जगता जगता वर्तमान कळलंय, जीवन जगता जगता वर्तमान कळलंय, ह्या वर्तमानातच खरं आनंद आहे हे समजलंय. जीवन जगता जगता वर्तमान कळलंय, ह्या वर्तमानातच खरं आनंद आहे हे समजलंय. आता ह्या वर्तमान रूपी आरशात स्वतःला, आता या वर्तमान रूपी आरशात स्वतःला नेहमीच आनंद रूपी बघायचं आहे, नेहमीच आनंद रूपी बघायचं आहे, जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे, जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे. शेवटला कडवा घेतो कवितेचा. वेळीच जीवनात ओढ लागली सत्याची, वेळीच जीवनात ओढ लागली सत्याची, ह्या सत्य ओढीला पुरेपूर अनुभवायचा आहे. वेळीच जीवनात ओढ लागली सत्याची, ह्या सत्य ओढीला पुरेपूर अनुभवायचा आहे. सार्थक होईल जीवन माझे, सार्थक होईल जीवन माझे, ह्या सत्यानंदात मला रमायचं आहे, ह्या सत्यानंदात मला रमायचं आहे, जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे, जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे. धन्यवाद. ह्यानंतर एक मी चारोळी घेतोय, चारोळीला सुरुवात करतो. वेळच जीवनात सुखदुःख आणते, वेळच जीवनात सुखदुःख आणते, वेळच जीवनात भावभक्ती आणते, वेळच जीवनात भावभक्ती आणते, वेळच जीवनात सुखदुःख आणते, वेळच जीवनात भावभक्ती आणते. मनोमनी भक्ती अवतरलेली असता, मनोमनी भक्ती अवतरली असता, वेळच ईश्वराला माणसात आणते, वेळच ईश्वराला माणसात आणते. धन्यवाद. एक तिसरी कविता सादर करतोय. सादर करण्यापूर्वी या कवितेचं एक आशय सांगतोय. मी शिक्षण अवस्थेमध्ये असतानाच माझ्या जीवनामध्ये गुरु आले. त्या गुरुचं महात्म्य आणि त्यांच्यासोबत तेव्हापासून तर आतापर्यंतच जे काही माझा प्रवास झालेला आहे, तर ह्या एक आध्यात्मिक विषयावर मी गुरु शीर्षक घेऊन ही कविता लिहिलेली आहे आणि ते मी आता तुमच्या समोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे गुरु. शिक्षक म्हणून शिकवणारा, शिक्षक म्हणून शिकवणारा वरिष्ठ आई वडील, शिक्षक म्हणून शिकवणारा वरिष्ठ आई वडील, संकटकाळी मदत करणारा मित्र, संकटकाळी मदत करणारा मित्र, जीवन अनुभवण्यासाठी हा निसर्ग, जीवन अनुभवण्यासाठी हा निसर्ग, हे सर्व गुरुच, हे सर्व गुरुच. त्याही पलीकडे, त्याही पलीकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे वळवणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे वळवणारा, असत्याच्या पलीकडे सत्याचे दर्शन घडविणारा, असत्याच्या पलीकडे सत्याचे दर्शन घडविणारा, निसर्गाशी बोलायला व अनुभवायला शिकवणारा, निसर्गाशी बोलायला व अनुभवायला शिकवणारा आणि प्रत्येक माणसात ईश्वर कसं शोधायचं हे सांगणारा सुद्धा गुरुच असतो. आणि प्रत्येक माणसात ईश्वर कसं शोधायचं हे सांगणारा सुद्धा गुरुच असतो. आपल्यातल्या रागरूपी रावणाला मारून, आपल्यातल्या रागरूपी रावणाला मारून राम कसं बनायचं हे सांगणारा, आपल्यातल्या रागरूपी रावणाला मारून राम कसं बनायचं हे सांगणारा, रागाचं आणि द्वेषाचं रूपांतर, आणि रागाचं आणि द्वेषाचं रूपांतर
प्रेमात कसं करायचं हेही सांगणारा सुद्धा गुरुच. आपल्यातल्या रागरूपी रावणाला मारूनी राम कसं बनायचं हे सांगणारा आणि रागाचं आणि द्वेषाचं रूपांतर प्रेमात कसं करायचं हे सांगणारा सुद्धा गुरुच. मानव जन्माचं उद्दिष्ट काय हे सांगणारा, मानव जन्माचं उद्दिष्ट काय हे सांगणारा, कोण उच्च आणि कोण निम्न ह्यातील समतोल सांगणारा, मानव जीवनाचं उद्दिष्ट काय हे सांगणारा, कोण उच्च आणि कोण निम्न ह्यातील समतोल सांगणारा, समाजाला मायेतून काढून ईश्वराकडे नेणारा, समाजाला मायेतून काढून ईश्वराकडे नेणारा, तर सत्य ही सत्य आणि असत्य ही सत्य याची समज देणारा सुद्धा गुरुच. तर सत्य ही सत्य आणि असत्य ही सत्य त्यांची समज देणारा सुद्धा गुरुच. माणसाला ध्यानाकडून स्वध्यानाकडे नेणारा, माणसाला ध्यानाकडून स्वध्यानाकडे नेणारा, विचारांच्या पलीकडे नेमकं काय हे सांगणारा, विचारांच्या पलीकडे नेमकं काय हे सांगणारा, मौनाचं आणि शांतीचं महत्व सांगणारा, मौनाचं आणि शांतीचं महत्व सांगणारा, तर मौनाच्या पलीकडे महामौनाचं ओळख पटवून देणारा सुद्धा गुरुच. तर मौनाच्या पलीकडे महामौनाचं ओळख पटवून देणारा सुद्धा गुरुच. पुढचा कडवा घेतोय. अनावश्यक इच्छांपासून दूर करणारा, अनावश्यक इच्छांपासून दूर करणारा, माणसाला चुंबक ग्रहणशील बनवणारा, अनावश्यक इच्छांपासून दूर करणारा, माणसाला चुंबक व ग्रहणशील बनवणारा, आपल्या विचारांना योग्य दिशा कशी द्यावी हे सांगणारा, आपल्या विचारांना योग्य दिशा कशी द्यावी हे सांगणारा, शब्दांच्या पलीकडे निशब्दाकडे कसं जायचं हे सांगणारा सुद्धा गुरुच. शब्दांच्या पलीकडे निशब्दाकडे कसं जायचं हे सांगणारा सुद्धा गुरुच. एक शेवटला कडवा घेतोय. अहंकाराला प्रेमाकडे वळवणारा, अहंकाराला प्रेमाकडे वळविणारा, सेवा ही ईश्वर सेवा आणि कर्म हे ईश्वर कर्म कसे व्हावे हे सांगणारा, अहंकाराला प्रेमाकडे वळविणारा, सेवा ही ईश्वर सेवा आणि कर्म हे ईश्वर कर्म कसे व्हावं हे सांगणारा, सर्व काही ईश्वर निर्मित स्वचलित स्वघटित आहे हे सांगणारा, सर्व काही ईश्वर निर्मित स्वचलित स्वघटित आहे हे सांगणारा. इतकेच नव्हे तर तुम्हाला ईश्वर शोधायचं नाही, तुम्हाला ईश्वर शोधायचं नाही तर ईश्वरच तुम्हाला शोधतोय, तर ईश्वरच तुम्हाला शोधतोय हे कोड उलगडणारा सुद्धा गुरुच, हे कोड उलगडणारा सुद्धा गुरुच. तर अशी ही गुरु नावाची कविता तर जे कवी संमेलनाचं हे जे कार्यक्रम चाललेला आहे ते असंच पुढे चालत राहो अशी आशा व्यक्त करतो. आणि आज ह्या मंचावर मला माझ्या कविता सादर करण्याचं एक प्लॅटफॉर्म मिळालं आणि त्याबद्दल मी आयोजन करणाऱ्यांचं सर्वांचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांचं मी खूप खूप धन्यवाद करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. याच्यानंतर करिश्मा हांडे वडसा हे आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आता ठीक आहे. नमस्कार, मी करिश्मा हांडे आपल्या समोर एक छोटीशी कविता सादर करीत आहे आणि त्या कवितेचं शीर्षक आहे हेच वय आहे. तर ही कविता आजच्या तरुण पिढीला समर्पित आहे, कारण आपण जेव्हा विद्यार्थी दशेत असतो हा काळ असतो आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याचं आणि याच वयात आपण आपले भविष्य प्रगतीपथावर नेऊ शकतो. तर मी आपल्या कवितेला सुरुवात करते. हेच वय आहे स्वतःला सिद्ध करायचं, हेच वय आहे स्वतःला सिद्ध करायचं, आपल्या पायावर उभं राहण्याचं, हेच वय आहे स्वतःला सिद्ध करायचं, आपल्या पायावर उभं राहण्याचं, हेच वय आहे भरभरून आनंद लुटण्याचं, धुंद होण्याचं, हेच वय आहे भरभरून आनंद लुटण्याचं, धुंद होण्याचं, हेच वय आहे चुकण्याचं आणि झालेल्या चुका सुधारण्याचं, हेच वय आहे चुकण्याचं
आणि झालेल्या चुका सुधारण्याचं. हेच वय आहे संघर्ष करण्याचं. हेच वय आहे संघर्ष करण्याचं. आयुष्याच्या वाटेवर फूल समजून काटे वेचण्याचं. आयुष्याच्या वाटेवर फूल समजून काटे वेचण्याचं. हेच वय आहे उज्ज्वल भविष्य बनविण्याचं. हेच वय आहे उज्ज्वल भविष्य बनविण्याचं. आज लढण्याचं उद्या जगण्याचं. आज लढण्याचं उद्या जगण्याचं. धन्यवाद. धन्यवाद करिश्मा, खूप छान कविता सादर केलेली आहे. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करायला मी आमंत्रित करू इच्छितो आकांक्षा गराडे गोंदिया. त्यांची एक कविता परत सादर करायची आहे. नमस्कार, माझे नाव आकांक्षा गराडे. मी तुमच्या समोर एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे भ्रूण हत्या. खुश थी बहुत दुनिया में जो आने वाली थी. खुश थी बहुत दुनिया में जो आने वाली थी. बुन रही थी सपने जिंदगी जो जीने वाली थी. गिन रही थी दिन दुनिया में आने के. सजा रही थी सपने नए रिश्ते निभाने के. नन्हा सा दिल और ख्वाहिशें बहुत थी. इतनी सी जान के अरमान थे बड़े. एहसास हुआ जब सपनों के टूट जाने का. थम सी गई उसकी सांसें. सब कुछ खत्म जो होने वाला था. कह रही थी सुनो ना माँ, आने दो ना इस दुनिया में. हर ख्वाब करूंगी पूरे जो है तुम्हारे. पापा सुनो ना, परी हूं ना तुम्हारी. उड़ने दो ना मुझे इस दुनिया में अरमानों के पंख लगा के. बेटा बन के रहूंगी, नाम भी ऊंचा करूंगी. बेटा बन के रहूंगी, नाम भी ऊंचा करूंगी. समझाओ ना भगवानी ने, आपकी लाडली हूं ना मैं. दो न मुझे एक मौका इस दुनिया में आने का. अपने सपनों को पंख लगाने का. माझी एक कविता आहे. मी पुन्हा एक कविता सादर करत आहे. त्याचं शीर्षक आहे बेटिया. खुदा की सबसे नायाब कलाकृति होती है ये बेटियां. खुदा की सबसे नायाब कलाकृति होती है ये बेटियां. बिल्कुल उन ख्वाबों में आने वाली नन्ही परियों की तरह. प्यारी सी मासूमियत से भरी, जिनका होना ही दिल को सुकून देता है. अपनी छोटी छोटी शरारतों से सबको अपना बना लेती है. अपनी प्यारी प्यारी बातों से सबको मना लेती है. हर पिता के दुनिया की राजकुमारी ही तो होती है ये बेटियां. हर पिता की दुनिया की राजकुमारी ही तो होती है ये बेटियां. हर किसी के नसीब नहीं होती. हर किसी के नसीब नहीं होती. जिनकी किस्मत सुनहरी हो ना, सिर्फ उन्हीं को मिलती है ये बेटियां. जिनकी किस्मत सुनहरी हो ना, सिर्फ उन्हीं को मिलती है ये बेटियां. खुदा की सबसे नायाब कलाकृति होती है ये बेटियां. धन्यवाद. थँक्यू आकांक्षा, खूप छान कविता सादर केलेल्या आहे. याच्यानंतर माझ्या कवितांचं सादरीकरण करतो आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बुरुड समाज. बुरुड समाज. चांदण्या चांदण्याची सावली. चांदण्या चांदण्यांची सावली तारासमोर पसरत असते. चांदण्या चांदण्यांची सावली तारासमोर पसरत असते. अन माणूस माझ्या जातीचा बांबूच्या शिलत असते. माणूस माझ्या जातीचा बांबूच्या शिलत असते. चांदण्या चांदण्यांची सावली तारासमोर पसरत असते. आणि माणूस माझ्या जातीचा बांबूच्या शिलत असते. बांबूच्या शिलत असते. घाम जाऊन जाऊन घाम जाऊन जाऊन बेशुद्ध कधी तो पडतो. घाम जाऊन जाऊन बेशुद्ध कधी तो पडतो. पण दिवाळीच्या दिव्यासाठी रात्र रात्र तो जागत असतो. पण दिवाळीच्या दिव्यासाठी रात्र रात्र तो जागत असतो.
पण हे मानता तुझ्या अंधारलेल्या कोरड्या आयुष्यावर, पण हे मानता तुझ्या अंधारलेल्या कोरड्या आयुष्यावर दिवा कधी पेटलाच नाही, दिवा कधी पेटलाच नाही. कारण अंधश्रद्धा नवस धागे दोरे बंद अजून केले नाही. कारण अंधश्रद्धा नवस धागे दोरे बंद अजून केले नाही. म्हणून सोड त्या कोंबड्यांचा भाव, म्हणून सोड त्या कोंबड्यांचा भाव, ठेव मनी विवेक ज्ञान आणि सत्य अहिंसा स्वाभिमान. तरच तुझा विजय होईल, तरच तुझा विजय होईल. मित्रांनो, दुसरी कविता सादर करतायत. त्या कवितेचं शीर्षक आहे शेनोडी. अर्ध लुगडं तिनं नेसलं, अर्ध लुगडं तिनं नेसलं, अंगात घातली 7 ठिगऱ्यांची जोडी. अर्ध लुगडं तिनं नेसलं, अंगात घातली 7 ठिगऱ्यांची जोडी. ताप अंगात वाढत तरी ती नाही झाली, ताप अंगात वाढत तरी ती नाही झाली. बांबू फोडून फोडून लागली विनाया शेनोडी, बांबू फोडून फोडून लागली विनाया शेनोडी. त्याच दिवशी होती दिवाळी, त्याच दिवशी होती दिवाळी. घरी नाही भाकरपोळी, घरी नाही भाकरपोळी. विचार केला इकल माझी शेनोडी तर साजरी करीन दिवाळी, इकल माझी शेनोडी तर साजरी करीन माझी दिवाळी. पण इकलीच माझी शेनोडी रातची होती चिडी पोळी, पण इकलीच माझी शेनोडी रातची होती चिडी पोळी. त्यावर केली तिने दिवाळी, लोकांची झाली दिवाळी. मात्र तिच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या पोटाची झाली होळी, तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या पोटाची झाली होळी. मित्रांनो, एक गझल आहे, ते गझल मी आपल्या समोर एक सादर करत आहे. जे गायचे राबून जीवनारे, जे घ्यायचे राबून जीवनारे. ये 4 शब्द बोलू मोजून जीवनारे, ये 4 शब्द बोलू मोजून जीवनारे. थोडे भले असेही, थोडे भले असेही, हो मुक्त एकताचे सांगून जीवनारे. चौकात याद केले आज मी, चौकात याद केले आज्ञांनी. डोळ्यात करीला रंगून जीवनारे, डोळ्यात करीला रंगून जीवनारे. आम्ही घरात आलो, आम्ही घरात आलो, ही कल्पना नसावी. गेलेला पाड झाले जीवनारे, गेलेला पाड झाले लावून जीवनारे. तेव्हा खरे तेव्हा खरे निर्लज्ज फार होता, कापाय लाजू जीवनारे, कापाय लाजू जीवनारे. तूही आता माझा निरोप घ्यावा, तूही आता फेरी माझा निरोप घ्यावा.
माझाच शेर ताजा गाऊन जीवनारे, माझाच शेर ताजा गाऊन जीवनारे. मित्रांनो, आता शेवटची एक कविता हिंदी मधून सादर करतो आहे. आज आपण कलियुगाचं जगत असताना, कलियुगामध्ये वावरत असताना मनुष्य जीवन चांगलं करायसाठी काय करायला पाहिजे. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे सुंदर मेरा कलियुग. सुन लो मेरे भाइयों बहनों, सुन लो मेरे भाइयों बहनों, सबसे मेरा कहना है, आने वाले कल को अपने स्वर्ग से सुंदर बनाना है. सुन लो मेरे भाइयों बहनों, सबसे मेरा कहना है, आने वाले कल को अपने स्वर्ग से सुंदर बनाना है. आकाश जले धरती को देखकर, आकाश जले धरती को देखकर, धरती पे हरियाली है. अमीर जले गरीब को देखकर कि गरीब के पास प्यार है. अमीर जले गरीब को देखकर कि गरीब के पास प्यार है. जब तक है हरियाली धरती, आकाश भी झुक जाएगा. जब तक है हरियाली धरती, आकाश भी झुक जाएगा. जब तक है मजदूरों की एकता, मालिक भी रुक जाएगा, मालिक भी रुक जाएगा. प्यार करो सबसे लेकिन, प्यार करो सबसे लेकिन नफरत का यूं नाम ना लो. प्यार करो सबसे लेकिन नफरत का यूं नाम ना लो. काम करो अच्छाई के तुम, बुराई से बदनाम ना हो, बुराई से बदनाम ना हो. खोदो अपनी दौलत को तुम, खोदो अपनी दौलत को तुम, पर इनाम को कभी खोने ना दो. खोदो अपनी दौलत को पर इनाम को कभी खोने ना दो. करे कोई कितना भी नफरत, पर अंतिम प्रीत हमारी है, पर अंतिम प्रीत हमारी है. मित्रांनो, अजून कोणाला कविता सादर करायची असेल तर त्यांनी करू शकताय. मी ललित बोरकर यांना परत त्यांची एक इच्छा आहे, एक कविता सादर करायला मी त्यांना एक चान्स देत आहे. परत ललित बोरकर, आपण एक कविता सादर करा. दादा धन्यवाद, आयोजकांचे धन्यवाद. खरोखर म्हणजे आपल्या माणसांसमोर कविता सादर करणे किंवा काही बोलणे खूप म्हणजे एक चांगली गोष्ट असते खरोखर. धन्यवाद दादा. मी आपल्या सर्वांना एक गझल सादर, आपल्या समोर एक गझल सादर करतो आहे. लॉकडाऊनचा जेव्हा महत्वाचा जेव्हा काळ होता, दुसरं लॉकडाऊन सुरू झालं, बऱ्याच मजुरांचं स्थलांतर सुरू झालं, तेव्हा त्या काळात सुचलेली मला ही गझल आहे. मंजू घोषा या वृत्तात, मराठी वृत्तात लिहिलेली आहे मी ती गझल. गझलेचं शीर्षक आहे भूक. सर्वांना आवाज येतोय? धन्यवाद. हो, गझलेचं शीर्षक आहे भूक. मतला घेतोय, मतला म्हणजे पहिला कडवा घेतोय मी त्यातला. रोज येथे भाकरीचा पेच आहे, रोज येथे भाकरीचा पेच आहे, भूक म्हणजे वेदनांची ठेच आहे. रोज येथे भाकरीचा पेच आहे, भूक म्हणजे वेदनांची ठेच आहे. मी स्वतःशी भांडतो पण सौख्य नाही, मी स्वतःशी भांडतो पण सौख्य नाही, शल्य माझे अन तुझेही तेच आहे, भूक म्हणजे वेदनांची ठेच आहे. केवढा त्या पावलांना वेग आला, केवढा त्या पावलांना वेग आला, भूक त्यांची त्यास कारण हेच आहे, भूक म्हणजे वेदनांची ठेच आहे. आज माझ्या लोचनांना झोप नाही, आज माझ्या लोचनांना झोप नाही, पाहिलेले स्वप्नही जागेच आहे,
पाहिलेले स्वप्नही जागेच आहे. एवढा हा जन्म माझा भार झाला, एवढा हा जन्म माझा भार झाला. वाटते मग पोट हे ओझेच आहे. रोज येथे भाकरीचा पेचा आहे. भूक म्हणजे वेदनांची ठेच आहे. धन्यवाद. धन- समोर एक मी आजच्या तरुण पिढीला समर्पित एक गझल सादर करतो आहे. ही माझी एक शेवटची गझल आहे, शेवटचं सादरीकरण आहे. कृपया आपण गोड मानून घ्याल हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. व्हिडिओ ऑफ केलेला आहे त्यांनी. एक ललित व्हिडिओ ऑफ केलेला आहे तू. एक मिनिट आला. हा ठीक आहे. हो ओके. गझलेचं शीर्षक आहे जिंदगी. आवाज येत आहे ना? आता नाही करू ना. करू. आवाज येतोय? धन्यवाद. आवाज येत आहे. गझलेचं शीर्षक आहे जिंदगी. मतला घेतोय. काल जेव्हा ती अशी जवळून गेली, काल जेव्हा ती अशी जवळून गेली, आतल्या दुःखास का ढवळून गेली. काल जेव्हा ती अशी जवळून गेली, आतल्या दुःखास का ढवळून गेली. चेहऱ्याचे भाव तेव्हा शून्य होते, चेहऱ्याचे भाव तेव्हा शून्य होते. लोचनांनी त्या क्षणी ती कवळून गेली. चूक माझी की तिची ही व्यर्थ आहे, चूक माझी की तिची हे व्यर्थ आहे. पण जरा प्रेमास ती ढवळून गेली, पण जरा प्रेमास ती ढवळून गेली. ना इशारा ना सुगावा वादळाचा, ना इशारा ना सुगावा वादळाचा. लाठती काठास त्या खवळून गेली, आतल्या दुःखास का वगळून गेली. फार तेथे उष्णतेचा दाह होता, फार तेथे उष्णतेचा दाह होता. भावनांनी का अशी वितळून गेली. काल जेव्हा ती अशी जवळून गेली, आतल्या दुःखास का वगळून गेली. वाहिले मी ते सुगंधी ताटवे पण, वाहिले मी ते सुगंधी ताटवे पण. जिंदगी काट्यासवे निवडून गेली. काल जेव्हा ती अशी जवळून गेली, आतल्या दुःखास का वगळून गेली, आतल्या दुःखास का वगळून गेली. धन्यवाद सर्वांचे. मला परत एकदा संधी दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आता आपले हे जे आहे पार्टिसिपंट्स आहेत ते संपलेले आहेत. तरी पण मी एक विनंती करतो की ज्यांनी पूर्वी नाव नसेल दिला पण आज हा कार्यक्रमात सामील आहेत आणि त्यांना हे सगळं बघून त्यांची पण इच्छा होत असावी की कविता सादर करायसाठी, तर अशांनी प्लीज आपलं ऑडिओ जो आहे तो ऑन करून आपण सांगावं की आपली इच्छा व्यक्त करावी. अन्यथा आपण मग आभार प्रदर्शनाकडे वळू. सर एक कविता आहे, कारण की आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे, आपला कुटुंबाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या कुटुंबातीलच कोणी भगिनी किंवा बंधू जे आहेत त्यांना जर सादर करायचं असेल कविता, तर त्यांनी आपलं ऑडिओ ऑन करून एकदा आपली इच्छा व्यक्त करावी, तर आपल्याला चान्स दिला जाईल. प्रदीप दादा, हॅलो. हा, प्रीती समीर ठाकरे, कीर्ती बोरकर. अच्छा कीर्ती बोरकर. बरोबर. हा, आपल्या समोर एक शेवटची कविता घेऊन येत आहेत कीर्ती बोरकर. व्हिडिओ ऑन करा तुम्ही. हा ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय दादा? आवाज येत आहे तुमचा?
हा हा, हे शेवटची कविता आहे. यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि आपण आपला कार्यक्रम संपवून घेऊ. मला पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मी तुमच्या समोर एक कविता सादर करते. ती कविता आहे सोबत. एक प्रेयसी आपल्या सख्या सोबत असलेले मनातले भाव समोर कशा प्रकारे ठेवू शकते ते या कवितेतून सादर करत आहे. तुला चोरून बघताना मनी खूप छान वाटते. तुला चोरून बघताना मनी खूप छान वाटते. तुझ्या बागेत फिरायला मला माळरान वाटते. तुझ्या बागेत फिरायला मला माळरान वाटते. तुझे शब्द ऐकताना असेच मुके राहावे. तुझे शब्द ऐकताना असेच मुके राहावे. तुझ्या जवळ बसताना मन मिठीत घ्यावे वाटते. निरागस हसण्यातून तुझ्याकडेच पहावे. निरागस हसण्यातून तुझ्याकडेच पहावे. हातात हात पकडून सोबत तुझ्या चालावे. तुझा गोरापान चेहरा मनात भरून घ्यावे. तुझा गोरापान चेहरा मनात भरून घ्यावे. तुझ्यासोबत फक्त बोलतच राहावे. तुझ्यासोबत फक्त बोलतच राहावे. धन्यवाद. अखिल भारतीय पुरुष समाज ग्रुप तथा संवाद बुरड युतींचा या दोन्ही ग्रुप महिला आणि पुरुष या ग्रुपमधील सदस्यांपैकी बऱ्याच जणांनी आपल्या आपल्या कविता सादर केलेल्या आहेत आणि अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आजच्या कार्यक्रमाला. आणि आजच्या हे पहिलंच कार्यक्रम असताना सुद्धा डिजिटल प्लॅटफॉर्मवरचं आपल्या समाज बांधवांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो. आणि मी आभार प्रदर्शनासाठी आमचे मित्र स्वप्नील खांदेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. बंद करू का रे? सर्वांना माझा नमस्कार. आज अखिल भारतीय बुरुड समाजातर्फे आयोजित एक दिवसीय ऑनलाईन कवी संमेलनाचं आयोजन आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे. इथे प्रमुख संकल्पक श्री प्रदीपजी गराडे यांच्या प्रदीपजी हिरापुरे यांच्या संकल्पनेतून आपण संकल्पना केलेली आहे आणि सर्व कवी आणि कवयित्री यांनी इथे या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण केलेला आहोत असं आज मला वाटते. त्यानंतरही आपण असे कार्यक्रम करू आणि वेगवेगळ्या संकल्पना बांधवातर्फे भगिनीतर्फे असतील तर त्यांनी आम्हाला कळवावं. आम्ही त्यांचं आयोजन नियोजन करून व्यवस्थित प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देऊ आणि पुन्हा ते सादर करू. कवितेचा कार्यक्रम किंवा कुठलाही तुमची संकल्पना ज्या ज्या आहेत त्या आम्हाला कळवावं. आम्ही इथे प्लॅटफॉर्म तर्फे इथे व्यासपीठातर्फे त्या सादर करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व समाजांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आज आपण या कवी संमेलनाच्या सर्व बुरुड बांधव आणि भगिनी इथे जोडलेला आहोत. आज हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पारही पाडलेला आहे. या कार्यक्रमाचे जे संकल्पना त्यांनी आयोजन केलेले आहे प्रथम प्रदीप हिरापूर यांचं मी आभार व्यक्त करतो. सूत्रसंचालनासाठी लाभलेले गोपाल हिरापुरे आहेत आरमोरी यांनी सूत्रसंचालन अतिशय आपल्या उत्स्फूर्त भावनेतून व्यक्त केलेला आहे. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आहे. त्याच्यानंतर मान्यवर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले गराडे डॉक्टर सुरेशजी गराडे, प्राध्यापक श्रीहरीजी नागापुरे तसेच चंद्रशेखरजी नागापुरे यांनी या कार्यक्रमाची रौनक वाढवली. त्यांचे सुद्धा मी आभार. त्यांनी आपल्याला
आपला जो मार्गदर्शन आजच्या या कवी संमेलनानिमित्त आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा लाभ आपल्याला सर्व गुरुड बांधवांना झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने कैलासजी हिरापुरे हे कवी आणि आगतांचे आणि उपस्थितांचे स्वागत करण्यास आपल्याला आज लाभलेले होते, त्यांचं मी सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय आपल्या छान कवितेतून आपलं कविमन आपल्या जवळ इथे व्यक्त केलेलं आहे, त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. तसेच या कवितेच्या सादरीकरणामध्ये कवी आणि कवयित्री यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आम्हाला आणि त्यांनी भाग घेतला, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यामध्ये जळगाव येथून लाभलेले ललितजी बोरकर आणि मुक्तीताई बोरकर यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने लाखांदूर येथून आपल्याला लाभलेले शशिकांतजी गराडे यांचं सुद्धा मी आपला आभार व्यक्त करतो आहे, त्यांनी अतिशय उत्कृष्ट कविता गायन इथे केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने कवयित्री समीरजी गराडे जालना येथून आपल्याला त्या उपस्थित होत्या आणि छान आम्हाला नेटवर्क नसतानाही अतिशय अशा कविता आम्हाला आमच्या मनावरती लाभलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्या गोंदिया इथून प्रथमतः व्हिडिओ पाठवून आणि नंतर कवयित्री आकांक्षा गराडे गोंदिया यांनी अतिशय गुरुत्वावर अतिशय चांगला मेसेज आपल्या बांधवांना दिलेला आहे, भगिनींना दिलेला आहे, बांधवांना दिलेला आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने कविताताई ठाकरे कवयित्री लाखांदूर आपल्याला लाभलेल्या होत्या, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने गौरीताई नागापुरे तळोदी यांनी सुद्धा या कार्यक्रमाची रंगत वाढवलेली आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आजचे हसमुख कैलासजी हिरापुरे कवी पुणे यांनी जिंकायचंच आहे या आपल्या वाक्यातून सांगून दिलेलं आहे की आपण कुठेही कमी नाही, आपण सर्वांवरती अधिराज्य गाजवू शकतो, मन प्रत्येकाचं बोलू शकतो. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजक तथा संकल्पक कवी प्राध्यापक प्रदीपजी हिरापुरे ते नेहमीच आपल्या काव्य लिखाणातून भाषणातून आपल्याला नेहमीच उद्बोधित करत राहतात आणि यापुढेही करत राहतील. त्यांना तुम्ही संकल्पना कळवा, त्यांचं नियोजन आयोजन आम्ही करू, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने कवी प्राध्यापक श्री हरिजी नागापुरे यांनी नागपूर येथून आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच पद्धतीने चारोडी कविता अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि करिश्मा हांडे कवी ह्या वेळेवरती त्यांनी आपलं नाव नोंदवून इथे वय आहे सांगण्याचा प्रयत्न केला या कवितेतून, त्यांचा सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आपल्या या सर्व संमेलनासाठी परीक्षक म्हणून जेवढे काही लाभलेले आहेत त्याच्यामध्ये अजयजी बोरकर, कैलासजी गलारे, नरेशजी हिरापुरे, घनश्यामजी नागापुरे, शैलेंद्रजी बोरकर, श्री नेमाजी बोरकर, श्री विनोबाजी गराडे, श्री नितेशजी नागापुरे, श्रीमती रेखाताई बोरकर, श्री समीरजी गराडे, श्री उदयजी नागापुरे, श्री राजेशजी गराडे, श्री मनोहरजी नागापुरे, श्री प्रकाशजी नागापुरे, श्री प्रमोदजी नागापुरे, श्री देवेंद्रजी हिरापुरे, विठ्ठलजी नागापुरे, श्री आनंदजी गराडे, सूरज नागापुरे, श्रीमती रेखाताई बोरकर, श्रीमती वनिताताई गराडे, श्रीमती रेखाताई गराडे पुरे यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आपल्याला आता परीक्षा करून आपल्याला निकाल या ठिकाणी पाठवले आणि आम्ही एक गुगल तुम्हाला लिंक पाठवू, त्यामध्ये जे उमेदवार तुम्हाला आवडलेले आहेत परीक्षक आहात त्यामुळे तुम्ही त्यांना एक मत आपलं द्यायचं आहे, तो इथे जाईल. त्याच पद्धतीने जे काही बुरुड बांधव या ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा आपलं मत या ठिकाणी नोंदवू शकतात. अखिल भारतीय बुरुड या व्हॉट्सअप ग्रुप वरती आणि युवतीया यांच्या सुद्धा ग्रुप वरती ती लिंक पाठवण्यात येईल, तुम्ही सुद्धा आपलं मत नोंदवा आणि जो तुम्हाला आवडलेला इथे कवी आहे सर्वांनीच व्यवस्थित म्हणजे छान प्रदर्शन इथे केलेलं आहे, छान कविता आपल्याला सांगितलेल्या आहेत, आपलं कविमन इथे फुलवलेलं आहे, पण त्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट सर्वच उत्कृष्ट आहे, पण सर्वोत्कृष्ट कुठला आहे हे आपण सांगा. आणि सर्वजण आज या कवी संमेलनाच्या माध्यमातून या व्यासपीठावरती सर्वांनी ऑनलाईन जुडलेले आहेत, लाईव्ह आलेले आहेत, आभार मानतो आणि हा कार्यक्रम आयोजकाच्या वतीने संपुष्टात आलेला आहे, संपलेला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद.